मोरेगाव चॅलेंजर 2 सलामीवर फलंदाज एकीकडे मितेश मितू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला प्रयत्न होता परंतु जातोय चेंडू यावेळेला सीमा रेखा पार. फ्लाइंग स्टार्ट. मितू नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. चांगली सुरुवात करून दिली या ठिकाणी. प्रयत्न अतिशय चांगला राहिला होता परंतु जातोय यावेळेला 4 धावेने. अलेक्स आहे दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर. नितेश एकाला रोकायचं एकाला टोकायचंय आणि आज अंडरम ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये आज SPL अर्थात स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4. कोणता संघ? यस विवेक सर. पहिल्या चेंडूचा खेळ 4 धावेने एक चांगली सुरुवात करून देत असताना आपण मितेशला पाहतोय. 2 सलामीवर बॅटर तर दुसरीकडे नितेश आहे. नितेश या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. कमबॅक करणं जाणतोय नितेश. पुन्हा एकदा ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. पहिलं षटक खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक. कोणावर आता पॉवर जनरेट करणार ती येणारी काळ वेळ दर्शवेल. एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. एक पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम SPL अर्थात स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच विरार क्रिकेट असोसिएशनचे मारुती पेडमकर सर असतील, त्यानंतर राजेश जगताप राज असेल, अंकुश राठोड साहेब असतील. ह्या सर्वांचं तितकाच एक मोलाचा वाटा आणि संपूर्णतः आज BV एकलव्य अर्थातच बहुजन विकास आघाडी एकलव्याचा तो संघ तितकेच मोठी मेहनत ह्या स्पर्धेसाठी. आणि ही स्पर्धा 504 दिवस, आजचा 5वा दिवस, अंतिम दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आणि टॉप 3 मधील लढत आता टॉप 2 मध्ये येऊन थकले. एकीकडे आपण पाहतो UCC डोंगरपाडा आहे सेमीफायनल मध्ये, तर दुसरीकडे मोरेगाव चॅलेंजरचा संघ. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 7 धावा. चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा टिचून मारा जातोय चेंडू सीमा रेखा बाहेर. आता एक्सेलेंट दुसरीकडून एलेक्स देखील करतोय. आज आमची संपूर्णतः डिबेनची टेक्निकल टीम, त्यामध्ये नयन असेल, मितेश असेल, दिशांत असेल व संपूर्णतः धनंजय मंगेला, प्रवीण पाटील ही संपूर्णतः टीम आज सातत्यानं. कॅमेरामॅन जयेश मंगेला, केवल मंगेला, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा SPLच्या वतीनं सहर्ष स्वागत. A1 जोडी आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. धाफकावर आतापर्यंत 12 धावा धाफकावर येत असताना आता येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 18 चेंडू, किती धावांचा बदल, किती धावांचं टार्गेट, हे सर्व काही आता काळ वेळ दर्शवेल. त्या अगोदर आपण आयोजकांचं कॉल आहे. 6, 7, 8, 9, 10 हे पारितोषिक आता थोड्याच वेळानं आपण मंचाच्या दिशेनं ही जाहीर करणार आहोत. त्या अगोदर मी सर्व कर्णधारांना विनंती करतो आपण त्वरित मंचाच्या दिशेनं दाखल व्हा. येस नोचा कॉल, परंतु यावेळेला वेट केलं जात आहे. निर्धाव चेंडू येतोय. आकाश घरात आहे. उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, सर्व काय आहे. दुसरीकडे मितेश आहे. 2 डोंगरपाडा नगरीतील हे खेळाडू आता एकमेकांच्या विरोधात आहेत. नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळा खडे चारले, अनेक वेळा पाणी पाजलं, परंतु ह्या वेळेला निमित्त आहे SPL स्वराज्य प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं हा चालणारी लढत, एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध, हे सर्व काही आता 2 संघांमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय, 1.3 चेंडूंचा खेळ, 14 धावा धाफकावर. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी आहे, फेकी मध्ये नेकी आहे. आता पंच म्हणतात टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. चला विनंती असेल ह्या स्पर्धेतील 6, 7, 8, 9 आणि 10
ही पारितोषिक आता थोड्याच वेळानं ही मंचावर दिली जातील. त्या अगोदर मी विनंती करतोय सर्व कर्णधार आपण उपस्थित राहायचे ही विनंती असेल. अतिशय चांगले एक देखणेदार असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि ही स्पर्धा एक ज्या प्रकारचं कर्णधारांची एंट्री होती एक आंतरराष्ट्रीय फील अनेक कर्णधारांनी ज्या प्रकारचा उल्लेख केला होता या स्पर्धेचा की अगदी विरार क्रिकेट असोसिएशनचं वर्ल्ड कप म्हणून ह्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. डिसिजन विवेक सर नॉट आउट आहे. आयोजकांचा कॉल आहे. इथे एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी असेल आणि त्या धावा ह्या नंतर मायनस केल्या जातील. UCC डोंगरपाडा उत्कर्ष क्रिकेट क्लब ह्याची देखील नोंद घ्या. धावफकावर 1.4 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफकावर आतापर्यंत येतात. मितेश चांगली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक विस्फोट नक्कीच पाहिलाय. दुसरीकडे अलेक्स आहे. 2 खेळाडू आता एक्सेलेट करतात. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न अगदी पहाडासारखा आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं सातत्यानं आपण पाहतोय. आदर्श अनेक क्लिप इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आदर्श आपण पाहिले होता. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अगदी पूर्ण ऑफसाईडचं कॉर्नर एकटा सांभाळत असताना एक ट्रम्प कार्ड म्हणून ज्याकडे पाहिलं जातं. पहिल्या 2 षटकांचा खेळ धावफक 17 धावा ह्या धावफकावर आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय. आमच्या सोबतीनं पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थानं पहिला दिवस ज्या वेळेला पार पडला त्यावेळेला अनिल बेनबन्सी सरांना आपण ऐकलं होतं. आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण ज्यांना साथी समालोचक आमचे आणि जवळचे मित्र अर्थातच धनु धनंजय पाटील यांना देखील आपण ऐकत होतात. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा SPLच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 18 धावा ह्या आता धावफकावर येतात. जोगित पाटील आहे. तितकाच मोठा अनुभव अनेक वर्षात अंडरआर्म क्रिकेटची ह्या खेळाडूंना देखील सेवा केली. ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन ह्या खेळाडूकडे सातत्यानं एक अपकमिंग यंगस्टर म्हणून जोगित पाटीलकडे पाहिलं जात आहे. दुसरीकडे अलेक्स आहे जो लहरामध्ये आहे. यावेळी ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत सिंगल धाव ही धावफकामध्ये ॲड आहे. 2.3 चेंडूंचा खेळ 20 धावा आतापर्यंत धावफकावर. 2 सलामी बॅटर आतापर्यंत एक रणनीती एक कॅल्क्युलेशनचं क्रिकेट हे खेळलं जातं. ट्रॅपच्या साहाय्याने पुन्हा एकदा सिंगल धाव धावफकामध्ये ॲड. ज्या प्रकारचे एक पिवळमय वातावरण 2 कॅमेराशी ही स्पर्धा ही लाईव्ह थेट प्रक्षेपण केली जाते. SPL अर्थातच विरार क्रिकेट असोसिएशनचं वर्ल्ड कप म्हणून ह्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4 अतिशय भव्य दिव्य असं आयोजन. ग्रँड फिनालेचा दिवस सुपर संडेचा दिवस आणि ह्या संडेच्या दिवसामध्ये आता ही चालणारी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला निर्धाव आहे. दुसरीकडून आवाज आहे मोरेगाव चॅलेंजर्सचा. एक मोठा फॅन बेस सातत्यानं मोरेगाव चॅलेंजर तितकाच चाहता वर्ग हा सोबतीनं सातत्यानं आपण पाहतोय. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न टॅपच्या साहाय्याने खेळला जातोय. यावेळेला येस नो परंतु कॉम्बिनेशन फील्ड आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 3 षटकांचा पहिला खेळ 3रं षटक ज्या प्रकारे जोगित पाटील यांनी हाताळलं. 22 मितेश 22 धावा ह्या धावफकावर. 3ऱ्या षटकात खऱ्या अर्थानं धावेंना रोख लगावली जाते. 6 चेंडू 5 धावांचे एक तिखट मारा आणि त्या बळावर
आता धावेंना रोख लगावत असताना तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा येत असताना 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 22 धावा ह्या धावफलकावर आपण पाहतोय. UCC एक चांगला जुना जाणता संघ आहे. दुसरीकडे मोरेगाव चॅलेंजर जो संघ यंदाच्या वर्षामध्ये एक लहरामध्ये आहे. आतापर्यंत चांगला खेळ अनेक स्पर्धेमध्ये ह्या खेळाडूंचा आपण पाहिलाय. अनेक मोठमोठे खेळाडू, परंतु दुसरीकडून हे दोन खेळाडू आता एक्सेलेंट करणं जाणतात आणि त्या प्रकारचा खेळ देखील केला जातोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु सिंगल धाव, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड असताना मितेश वैयक्तिक 10 धाव्यांवर आतापर्यंत खेळतोय. उंच आहे, तगडा आहे, ताकदवाला आणि त्या प्रकारची फलंदाजी थोडक्यात हुकतोय. सिंगल धाव आता धावफलकामध्ये ऍड. 24 धावा. आता येणारे 4 चेंडू, किती धावांचं मदल, किती धावांचं टार्गेट ते आता येणारी काळ वेळ दर्शवेल. आतापर्यंत चांगला एक भेदक मारा आहे. एलेक्स आहे दुसरीकडून बॅकफूट लावून पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल, तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. 25 धावा ह्या धावफलकावर ऍड केले जातात. खोलवा टप्प्याचा चेंडू टिचून मारा, 2 खेळाडूंना भेदून जातोय यावेळेला चेंडू. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अतिशय बहरदार, शानदार. मितेश आता एक्सेलेंट करतोय. आता गाडी टॉप गिअर मध्ये तारारा पंपम चालतंय. 29 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत लगावल्या जातात. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. ज्या प्रकारचा खेळ मितेश पाटीलचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं, पंचांचा डिसिजन, बोट हवेत. अर्थातच मितेश पाटीलच्या खेळाला लागतोय यावेळेला पूर्णविराम. परंतु चांगला खेळ, अतिशय बहरदार खेळ, वैयक्तिक 15 धावींची अफलातून खेळी एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच हे संघाला आणून ठेवले. नवीन फलंदाज मुकुल सोनार आहे. ह्या खेळाडूला सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती प्रसिद्ध आहे, परंतु आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये आफ्टर लॉंग टाइम डायरेक्ट हिट, पंचांचा डिसिजन, काम फिट आहे म्हणतोय, परंतु पाहिलं जात आहे काय डिसिजन असेल. पंच म्हणतात काम फिट नक्कीच आहे, परंतु थोडी तरी देखील टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आतापर्यंत धावफलक नक्कीच मंचावर आपण संपूर्णतः अतिथी ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मुळाचा वेळ, एक आर्थिक मदत, ही संपूर्णतः आमची टीम आपण पाहतोय. मुख्य मंचावर एक आकर्षित करणाऱ्या त्या चमचमत्या ट्रॉफ्या, गडी बाद आहे. धावफलक 29. आता येणारे 24 चेंडू आणि पेनल्टीचे 2 रन मायनस केल्या जातील. अर्थात 28 धावेंचं टार्गेट असेल मोरेगाव चॅलेंजर. 28 धावेंचं टार्गेट असेल. त्या अगोदर आपण नक्कीच 6, 7, 8, 9, 10 हा कॅमेरा मारायचा इथे. या ठिकाणी आपण लॉट सोडवतोय. सन्माननीय किरू पाटील, एक मोठा फॅन बेस, नेमा बॉयज नंबर 6.
नेमा बॉईज मोरेगाव, त्यानंतर VVSC वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब नंबर 7 एस पंच सामना चालू करायचा आहे. 28चं टार्गेट असेल. त्यानंतर किरू साई सिद्धी स्पोर्ट्स, पहिला चेंडू काय आहे, आता काय घडेल, काय बिघडेल ही येणारी काळ वेळ ही दर्शवेल. अतिशय क्विक डिसिजन पंच आमच्या सोबतीनं आता टेक्निकल टीम मध्ये आहेत विवेक पाटील. डिसिजन आता ऑन फील्ड मैदानामध्ये जाऊन हा डिसिजन येईल. नॉट आउट. आज अग्रेसिव्ह आहे विवेक पाटील देखील. सिंगल धाव धाफाकामध्ये ऍड. धावेंचा श्रीगणेश केला जातो. येणारे 24-28 धावेंचं टार्गेट हे नक्कीच आपण धाफाकावर पाहतोय. ग्रँड फिनालेच्या दिशेनं. डॉट होता का, क्षमा असावी. बॅफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न हलक्यातनं पुश केला जातोय. पुश करो खुश रहो. सिंगल धाव धाफाकामध्ये ऍड. धावेंचा श्रीगणेशा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 1 धाव धाफाकामध्ये ऍड केली जाते. एक माफक आव्हान नक्कीच धाफकावर आपण पाहतोय, परंतु ज्या प्रकारची अॅक्युरेसी आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी आहे आणि आकाश घरत बडी मछली जाल में फसी, गोल्डन डकचा शिकार क्वॅक क्वॅक आकाश घरत. एस गडीबाद आणि त्यानंतर ज्ञानेश्वर यांचा ज्या प्रकारचा रिएक्शन होता तो देखील जाणतोय का. नक्कीच चांगलं सेलिब्रेशन. त्यानंतर मित्तू खेळाडू जाणतायत एक मोठा गडी यावेळेला गोल्डन डकचा शिकार बनत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 1 धाव धाफकावर येत असताना पुन्हा एकदा जोगित पाटील म्हणतोय अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. हे क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आतापर्यंत साजेसा खेळ केला जातोय. 4-2 आतापर्यंत धावफकावर आकाश घरात गोल्डन डकचा शिकार. अफ्ताब या खेळाडूमध्ये क्षमता आहे. जोगित पाटील ह्या 2 खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. आता त्या क्षमतेला हा साजेसा खेळ हा नक्कीच केला जाईल. आतापर्यंत रणनीती एक कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळलं जात आहे. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 3 धावा ह्या धावफकावर. बॅफुट लावून पुन्हा एकदा ढकलला जातोय. मनगटाच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. मितू येतोय परंतु मितू म्हणतोय जाऊ दे, सोडून दिला जातोय. सिंगल धाव धावफकामध्ये ऍड. आता पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफकावर. ज्ञानेश्वर यांची नक्कीच रिएक्शन या ठिकाणी संपूर्ण आता टेक्निकल टीम आणि नयन यावेळी दर्शवतोय. ऑपरेटर काय रिएक्शन आहे. नक्कीच हा देखील त्या छोट्या छोट्या क्लिप खऱ्या अर्थानं आज इंस्टाग्रामच्या माध्यमातून सातत्याने व्हायरल होत असताना आपण पाहतोय. अशीच एक क्लिप ज्ञानेश हे देखील पाहतील. एका स्लो मोशन मध्ये प्रवीण पाटील आणि संपूर्ण आता टीम यांनी ते दृश्य हे कैद केलेलं आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफकावर. आता 18-24. कहते ना दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी आता प्रयत्न हा पराकोटींचा हे 2 खेळाडू करणं जाणतात. किस्मत किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात है. पॉवर प्ले आणि विवेक पाटील यावेळेला हात गरगर 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 असं फिरवत आहेत. 18-24. एखादा चौकार दुसरीकडून संपूर्णतः मोरेगाव चॅलेंजरचा संघ पाहतोय, परंतु तो चौकार येणार का ती काय वेळ
आता नक्कीच दर्शवणार. अठरा 24 इक्वेशन आहे. अटॅकिंग फील्ड सजवले जाते. आता दोन खेळाडू नक्कीच तीन खेळाडू ऑन साइडच्या दिशेनं आतमध्ये आहेत, परंतु जोगित पाटील आहे. जोगित पाटील नॉट ओनली नेम, दिस इज ब्रांड ऑफ मोरेगांव. माना कि मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है, असं जोगित पाटील यावेळेला खऱ्या अर्थानं म्हणतोय. जोगित पाटील स्वतःला म्हणतोय की आज संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं मला, खेळताना हा संघर्ष हा मैदानामध्ये करायचा आहे मला, आणि हा करताना संघर्ष एक वेगळ्या लहरामध्ये जोगित पाटील आहे. संकटमोचक सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जात आहे. सतरा 20 पुन्हा एकदा एक्सेलेट एक्सेलेट आहे. यावेळेला धावचीची संधी होती, झेल टिपण्याची संधी होती, परंतु प्रयत्न चांगला म्हणावा लागेल. अलेक्स होता, प्रयत्न चांगला राहिला होता. दोन खेळाडू, दुसरीकडून अफ्ताब आहे. अफ्ताब या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. अंडरआर्म क्रिकेट, छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा खेळ कोणता असेल तर तुम्हा आम्हा सर्वांचा आणि वसई तालुक्याचा सर्वाधिक जास्त आवडता खेळ अर्थातच अंडरआर्म क्रिकेट. पुन्हा एकदा प्रहार आहे. एक तरफ शेर आहे तो दुसरी तरफ सव्वा शेर आहे प्रवीण पाटील म्हणतोय, आणि दोन खेळाडू आता ते एक्सेलेट करतात. काय खेळी केली जात आहे. आता मॅचचं इक्वेशन काय आहे, किरू पाटील म्हणतोय, भाविक पाटील म्हणतोय बॉल टू बॉल इक्वेशन आहे. आता जे करायचं होतं त्या पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट केलंय. किरू आता अगदी घामाघूम आहे. बसलेला होता आता उठलाय आणि पुन्हा बसलाय. आता पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये तो म्हणतो माझा संघ आहे. बाफुटला येऊन यावेळेला सेलिब्रेशन आहे, टाळ्या आहेत, शिट्ट्या आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक पूर्णतः आतापर्यंत मोरेगाव संघाच्या बाजूने ठरले. दुसरीकडून UCC संघ नक्कीच थोडीशी डोकंदुखी आहे, थोडीशी परेशानी आहे, थोडंसं दबाव आहे. 17 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. 14-11 नक्कीच सेलिब्रेशन आपण पाहतोय. संपूर्णतः आज मोरेगावचं ते गाव, मला वाटतं संपूर्णतः गाव आज वावटेवाडीच्या त्या ऐतिहासिक मैदानामध्ये. 13-10चं इक्वेशन दुसरीकडून कमबॅक करणं जाणतोय, परंतु त्या प्रकारचा राहील का. जोगित एक कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत खेळला जातोय. चांगला खेळ डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. जसं म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क, ह्या दोन्ही गोष्टींना तितकाच महत्त्व दिलं जात आहे. हा फुटवर्क दाखवला जातोय, सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आता धावफलक येणारे 12 चेंडू 9 धावेंचं इक्वेशन धावफलकावर आहे. आतापर्यंत 19 धावा धावफलकावर. रुचिल मयेकर यांच्या माध्यमातून देखील एक चांगली कमेंट. धन्यवाद रुचिल मयेकर. सातत्यानं तितकाच एक चांगला रिस्पॉन्स हा सोशल मीडियाच्या माध्यमातून रुचिल यांचा येत असतोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत पहिल्या 2 षटकांचा खेळ 19 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू 9 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. ये क्रिकेट ना बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है, जिसका नाम है क्रिकेट. आणि हाच खेळानं आज संपूर्णतः भारत वर्षाला अगदी वेड लावून ठेवलंय. 11-8चं इक्वेशन आपण पाहतोय. थोडासा प्रयत्न करावा लागेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी 365 दिवस SPL सारखी स्पर्धा खेळण्यासाठी
आपल्याला लॉंग वेटिंग करावी लागेल. ती लॉंग वेटिंग आता कोणाला करावी लागेल, कोण आता अंतिम फेरीमध्ये पुन्हा एकदा जय साई सोबत खेळणार, त्यासाठी हा प्रयत्न आहे. थोडासा फंबल म्हणजे संधी येते, उत्कर्ष क्रिकेट क्लब संघासाठी पुन्हा पुन्हा संधी येते, परंतु त्या संधीचं आता सोनं करता येत नाहीये. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. आता येणारे 10 चेंडू 7 धावा अजून देखील धावफलकावर. दोन संघ ह्या मानाच्या सन्मानाच्या ह्या प्रतिष्ठेच्या ह्या स्पर्धेमध्ये खेळत असताना जोगीत जोगीत आणि जोगीत हे नाव आता अगदी वाऱ्यासारखं उंचावत आहे. काय खेळ करतोय, एक वादळी खेळ आतापर्यंत जोगीत पाटीलच्या आपण पाहतोय. 7 चेंडू 13 धावेंच्या फ्लातून खेळ. दुसरीकडून अफ्ताब आहे, तो देखील एक्सेलेट करतोय. मॅचचं पारडं ना प्रवीण पाटील आता थोडंसं एकतर्फ जात आहे. आता मॅचचं पारडं थोडंसं एकतर्फ जात असताना पंचांचं डिसिजन. विवेक पाटील अतिशय शानदार आयोजन नियोजन, एक क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम अर्थात SPL स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4 BV एकलव्य यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे सर्व अर्थात विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडमकर सर असतील, राजेश जगताप सर असतील, त्यानंतर भावेश म्हात्रे सचिव असतील, या सर्वांचा तितकाच एक मोलाचा वाटा आणि त्या बळावर ही स्पर्धा अगदी गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय. मॅचचा डिसिजन 10-2. आमचे ऑपरेटर नयन आहेत सोबतीनं आणि येणारा चेंडू फ्री हिट देखील आहे. थोडासा संकट, थोडासा, परंतु सामना फिनिश, सामना कल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम मोरेगाव चॅलेंजर्स अँड हार्ड लक टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. आपण देखील अतिशय चांगला खेळ दाखवला. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करून घ्यायचंय. आयोजक मारुती पेडमकर सर आणि संपूर्णतः आयोजक BV एकलव्य किरू. आता स्मित हास्य आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतो, जय साई विरार संघ आपण देखील या, आपण खेळपट्टीच्या दिशेने व्ही शेप मध्ये उभं राहायचं आहे. दुसरीकडून मोरेगाव चॅलेंजर संघ आपण आता मैदानातच थांबा. मोरेगाव चॅलेंजर्स मैदानातच थांबा. जोगीतन टीम सोनू आपण सर्वांनी मैदानात थांबा. फक्त किरूला आमच्या बाहेर पाठवा.